स्वागतम सुस्वागतम. पंगिरीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतात. गणपती मानाचा, राजा राणीबागचा. धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. आजपर्यंत धर्माच्या नावावर भारतात सुमारे 8 कोटी हिंदूंची निर्दयपणे हत्या करण्यात आली. असं जेव्हा इतिहास सांगतो तेव्हा असं का झालं हे बघण्यासाठी इतिहासाची पाने पुन्हा पडताळून पाहण्याची आज गरज आहे. कारण आज प्रत्यक्षपणे तर कधी अदृश्य रूपाने हिंदू धर्मावर नव्याने आक्रमणे होत आहे. आज प्रश्न असा आहे की मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण आणि काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण हिंदू धर्माचा चुकीचा इतिहास आजपर्यंत आपल्या समोर मांडण्यात आला. आम्ही स्वधर्म कधी समजूनच घेतला नाही. त्यामुळे स्वतःच्या धर्माविषयी न्यूनगंड निर्माण झालेला आहे. आम्हाला हिंदू धर्मावर आक्रमण करणाऱ्यांची नावे सांगितली जातात, पण ज्यांनी प्रतिकार केला त्यांचा इतिहास मात्र प्रखरपणे आमच्या समोर कधी आलाच नाही. मंदिरे आणि जगाला ज्ञानदान करणारी नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाणणारा अल्लाउद्दीन खिलजी आम्हाला सविस्तर शिकवला जातो. पण मरणासन्न झालेल्या त्याच खिलजीला आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाने जगवणारे आचार्य राहुल श्रीभद्र हे आमच्या हिसगणतीतही नाही. हिंदू धर्माचं ज्ञान आपल्या धर्मापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे जेव्हा खिलजीला कळलं तेव्हा त्याने 90 लाख हस्तलिखित असलेली नालंदा विद्यापीठाची ग्रंथ संपदा अग्नीच्या स्वाधीन केली. संस्कृती नष्ट झाली तर धर्म नष्ट होईल आणि आपला धर्म क्रूरपणे इतर धर्मावर लादता येईल या कट्टरवादाने अनेक आक्रमणे हिंदू धर्मावर सतत होत होती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहणारा महापापी ठरतो, तर धर्म रक्षणाकरता धडपडणारा मुक्तीचा अधिकारी बनतो असं धर्मवचन आहे. म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज धर्म रक्षणासाठी या मायभूमीत जन्माला येतात.
पण याच धर्मासाठी कधी कधी सर्वोच्च बलिदान द्यावे लागते आणि ते समजायला आम्हाला छावा सारख्या एखाद्या चित्रपटाची वाट पाहावी लागते आणि त्या दिवशी कळते की क्रौर्याची परिसीमा म्हणजे काय, तर ती म्हणजे फक्त आणि फक्त औरंगजेब. रायगढ़ की सजी धजी महफिल ना सही, लेकिन शहंशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती छलका ही दीजिए. हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. इतिहास विसरला की धर्म Bluetooth mode. Here. धर्माने जगाला दिली चतुसूत्री वापरून इंग्रजांनी मात्र 150 वर्ष हिंदुस्थानावर राज्य केले. ही मोठी शोकांती. धर्माच्या नावावर फाळणी झाली. पाकिस्तान एक इस्लाम राष्ट्र झाले. मात्र लाखो हिंदूंचा बळी जाऊन देखील हिंदुस्तान हिंदू राष्ट्र झाले नाही. कोणत्याही व्यक्तीशी अथवा धर्माशी दुजाभाव न करता सर्वांना समान वागवणं आणि सर्वांशी समान वागणं ही हिंदू धर्माची शिकवण. हिंदू धर्म अतिशय सहिष्णू स्वरूपाचा असून सर्वांना मिळून मिसळून वागवत सर्व जाती धर्माचा आदर करतो. पण ही सहिष्णुता आज या हिंदू धर्माला मारक ठरते. धर्मनिरपेक्ष देशात एका धर्मावर अन्य धर्मांपेक्षा वेगळी बंधने ही त्या धर्मनिरपेक्ष या संज्ञेवरच प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. आज भारताच्या संविधानात सरकारने धार्मिक स्वातंत्र्यात कोणताही हस्तक्षेप करू नये असा कडक नियम घातलेला आहे. हिंदूंची मंदिरे ही देखील हिंदूंच्या आस्थेचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा एक भाग आहे. हे सत्य मात्र स्वीकारण्यात आलेले नाही. कलम 30 तरतूद करून अल्पसंख्याकांना धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकारही देण्यात आला. त्यानुसार कलम 30 अंतर्गत स्थापन केलेल्या अल्पसंख्याक शाळांमध्ये सरकारी मदतीने धार्मिक शिक्षण देता येईल, पण कलम 28 अंतर्गत स्थापन केलेल्या शाळांमध्ये नाही. धक्कादायक म्हणजे अल्पसंख्याकांची अन्य बहुसंख्याकांची शाळा कोणाला म्हणायचे ही शाळा स्थापन करणाऱ्याच्या धर्मावरून ठरते, शाळेत शिकणाऱ्यांच्या धर्मावरून नव्हे. भारतीय संविधानाने कलम 19(1) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, पण कलम 19(2) नुसार सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी त्यावर बंधनं घालता येतात. गेल्या काही वर्षात या बंधनाचा वापर अत्यंत सोयीस्करपणे आणि एका विशिष्ट विचारधारेच्या रक्षणासाठी केला गेला आहे. जिथे एका समुदायाच्या भावना नाजूक समजल्या जातात आणि दुसऱ्या समुदायाच्या वेदनांची किंमत शून्य मानली जाते. बॉलिवूडच्या चित्रपटातील छुपा अजेंडा आणि हिंदू धर्मावरील व्यंग आजपर्यंत आम्हाला कळलंच नाही. उद्या लँड जिहादचं वास्तव समजण्यापूर्वीच आमच्या पायाखालची जमीन ही सरकलेली असेल. छानूर बाबाच्या रूपाने आपल्या धर्माभोवती आवळणारा लव जिहाद आणि धर्मांतराचा फास आपल्याला श्वास गेल्यानंतरच कळणार आहे काय. पीड़िता का बयान आने के बाद ये साफ हो गया है कि छांगुर के इरादे बेहद खतरनाक थे. छांगुर बाबा फिलहाल यूपीए केस के रिमांड में है और इस मामले की कई एंगल से जांच की जा रही है. ये पड़ताल की जा रही है कि आखिर हिंदू लड़कियों को बहला फुसलाकर चपरल मुस्लिम बनाने वाला ये बाबा कैसे करोड़पति बन रहा.
त्याआधी सनातन हिंदू धर्म म्हणजे काय हे समजून घेऊया. सिंधू खोऱ्यात एक संस्कृती जन्माला आहे, सनातन हिंदू धर्म. जिवंत धार्मिक तत्वज्ञान आणि जीवनशैली सांगणारा, शांती आणि सहिष्णुतेचा प्रसार करणारा, ज्ञान आणि सत्याचा शोध घेणारा, श्रद्धा, परंपरा, उपासना यांच्या पद्धतीनुसार धर्माचे आचरण करण्यास मोकळीक देणारा, प्राचीनता आणि समृद्ध वारसा लाभलेला, आध्यात्मिकता आणि तत्वज्ञान सांगणारा, कर्म, धर्म, अर्थ आणि मोक्ष या 4 पुरुषार्थावर आधारित जीवनाचा अर्थ समजावून सांगणारा, योग, ध्यान आणि वेदांताच्या माध्यमातून आत्मशुद्धीचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारा धर्म सनातन हिंदू धर्म. मात्र आज या धर्माला ग्लानी आली आहे. म्हणूनच धर्मो रक्षती रक्षिताः या श्लोकाचा अर्थ प्रत्येक हिंदूने जाणून घ्यायला हवा. कारण अनेक परकीय आक्रमणे झेलून देखील हिंदू धर्म आपली मुळे कायम या हिंदुस्थानाच्या भूमी पाय रोवून उभा आहे. कारण या धर्माची शिकवण यतो धर्मस्ततो जयाः. हिंदू धर्मात स्त्रियांसाठी सांगितलेल्या 16 अलंकारांपैकी सिंदूर हा सर्वोच्च अलंकार आहे. धर्माला धर्माची किंमत कळावी म्हणून ऑपरेशन सिंधू ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर ती हिंदुस्थानाच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाचे प्रतीक होती. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैव हा भगवान श्रीकृष्णाने दिलेला मंत्र पुन्हा नव्याने आत्मसात करूया. कारण शत्रू देशाच्या सीमेबाहेर नाही, तर तो आतही आहे याची जाणीव आपल्या सर्वांना सतत ठेवली पाहिजे. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. अंतिम संकल्प सुना बाबू, याचना नहीं अब रण होगा. जीवन जय या के मरण होगा, जीवन जय या के मरण होगा. करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की मार दो. अंध के सोया मृदंग